नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. सेलू तालुक्यात गायी आणि गोवंश चोरीच्या वाढत्या घटनांमुळे श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलू यांच्या वतीनं पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं. शहरासह परिसरातील गावांमधून दुभती जनावरं चोरीला जात असून त्यामुळे पशुधन मालकांचं मोठं आर्थिक नुकसान होते असं निवेदनात नमूद करण्यात आलंय. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना चोरीच्या जनावरांचा कत्तलखान्याकडे वापर होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. चोरी करणाऱ्या टोळ्यांचा तात्काळ शोध घेऊन कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रतिष्ठानने दिलाय. निवेदन देताना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गोसेखुर्द मुख्य डाव्या कालव्याच्या मासळ वितरिकेवरील किन्ही बोथली L3 कालव्याचं काम 2018 पासून अपूर्ण अवस्थेत आहे. देखभाली अभावी गेट तुटलेले आणि कालवा झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. दरम्यान बोथली पाणी वापर संस्थेकडून JCBनं वितरिकेवर आडवा बांध घालून पाणी सोडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. यामुळे बोथली शिवारातील उडीद, मूग, वाटाणा, चणा आदी काढणीस आलेली रब्बी पिकं पाण्यात बुडून नुकसान होत आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात जबाबदारांवर कारवाई करून कालव्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. डावा कालवा प्रशासन काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. लाखनी येथील सिंधी लाईन चौकातील नेहा सेतू CSC केंद्राचा संचालक सतीश मोटघरे याला 11,000 रुपयांची लाच घेताना ACBनं रंगेहात पकडले. बांधकामगार कल्याण मंडळाच्या शिष्यवृत्ती अर्जासाठी दिलेली मूळ कागदपत्र परत देण्यासाठी आरोपीनं 12,000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 11,000 रुपये देण्याचं ठरलं असता तक्रारदारानं ACBकडे धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक डॉक्टर अरुण कुमार लोहार यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपी विरुद्ध लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे जिल्ह्यातील सेतू केंद्रामध्ये खळबळ उडाले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. पालम तालुक्यातील पेठशिवणी जिल्हा परिषद गटातून सविताताई संतोष भाऊ मुरकुटे विजयी झाले असून गटात कमळ फुलले. त्यांच्या विजयाचा आनंद फटाक्यांची आतिषबाजी आणि भव्य मिरवणुकीद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी मतदारांचे आभार मानत जनतेने दिलेला विश्वास कधीही विसरणार नाही, गटातील सर्वांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन असं आश्वासन दिलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. 7 ते 8 वर्षापासून जे काही अडीअडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न केला. पेठशिवणी सर्कल गाव असेल, पेठशिवणी गाव असेल, सर्कल असेल, या सर्व गावांनी जवळपास मला 6,000 मताची लीड दिली आहे आणि ह्या लीडचं ऋण डोक्यावर घेऊन येणाऱ्या काळामध्ये पेठशिवणी सर्कलचा विकास करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यामध्ये भाजपचे किती आलेले आहेत? जवळपास जिल्ह्यामध्ये 24 ते 25 जागा भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषदेवर सत्तासुद्धा येणार आहे. आपल्याला सभापती पद मिळेल का पेठशिवणी? भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता जी काही म्हणून जी काही पक्षीय जबाबदारी देईल ती स्वीकारून पुढं जाणार आहे. जनतेला काय सांगणार तुम्ही, आव्हान करणार? जनतेला आव्हान म्हणण्यापेक्षा जनतेचं ऋण व्यक्त करणार आहे. भविष्यात आज जे काही आम्हाला आमच्यावर जे काही प्रेम दाखवलं मताच्या रूपानं, तेच भविष्यात त्यांचं प्रेम कायम राहावं आणि आम्ही त्याच्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही निवडून आले तर आता पेठशिवणीचं कायापालट करणार हे निश्चित का? पेठशिवणी गाव आणि सर्कलचं जे काही अनुशेष आहे, विकासाचा अनुशेष, मग तो पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, आरोग्याचा असेल, तो 100% आम्ही दूर करण्याचा, अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्राप्त केले त्याबद्दल काय सांगता? नमस्कार सर्व मायबाप जनतेला. मी एकच सांगू इच्छिते की मी पेठशिवणी सर्कल गण जे की पेठशिवणीमधून मी सविता संतोष मुरकुटे उभे होते, तसेच पेठशिवणी गणातून सुरेखा बालाजी बर्डे, तसेच पेठ-पिंपळगाव गणातून विद्यादेवी माधव सकत या उभ्या होत्या. भारतीय जनता पार्टीकडून आम्ही तिन्ही उमेदवार उभे होतो. तरी या ठिकाणी एवढा भरभरून उत्साह महिलांमध्ये, जे की आपले देवाभाऊ तसेच मेघना दिदी, लाडक्या बहिणी यामुळे माझ्यासोबत भरभरून यश हे जे भेटलं आपल्याला, ते लाडक्या बहिणींनी खूप प्रतिसाद दिला आणि संतोष भाऊचा हात मदतीचा जो मागच्या ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे नाव झालेले भाऊंचं या सगळ्या गोष्टीनं आणि भारतीय जनता पार्टी या सगळ्यामुळे आपल्याला भरघोष मतांनी खूप
चांगला महिलांनी तसेच माझ्या भावांनी आणि सर्व जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. थांबते. पेण तालुक्यातील तरणखोप ब्रिज परिसरात JSW कंपनीचे पनवेलकडे जाणाऱ्या 2 ट्रेलरमध्ये भीषण अपघात झालाय. पुढील ट्रेलर रस्त्यावर थांबलेला असताना मागून येणाऱ्या ट्रेलरनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. या दुर्घटनेत मागील ट्रेलरचा चालक गंभीर जखमी झालाय. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळते. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखावं असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला आणि तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या वार्षिक स्नेह संमेलन अंतर्गत बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध नाट्य कलावंत चैतन्य धनंजय सरदेशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत यश कितीही मोठं असलं तरी आपल्याला मातीला आणि आपल्या शाळेला कधीही विसरू नका असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमात विविध शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. आदर्श विद्यार्थिनी, कलारत्न आणि उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रामकिशन कटारे यांनी. मला खरं सर म्हणत होते की एखादा डायलॉग म्हणत होता, पण मी म्हटलं की मी रोज तर तुम्हाला सगळ्यांना भेटतोच की 8:30 वाजता. तर मग आता अजून एक वेगळं काय करून दाखवणार. माझं एवढंच म्हणणं आहे की सगळे रोज ठरलं तर मग बघत राहा. एवढ्याच प्रेमाने मी पुढच्या वेळेस पण येईन, तेव्हा सुद्धा मला माझं स्वागत करा. प्रेम कमी होऊ देऊ नका. मला फार छान वाटतं तुम्ही सगळे एवढ्या उत्साहाने आणि आनंदाने माझ्याशी भेटतात, मला बोलतात, फोटो काढायचं म्हणतात. आणि मी प्रॉमिस करतो सगळ्यांसोबत फोटो काढायचे, सगळ्यांसोबत. तुम्हाला फोटो काढायचा नसेल तरी मी काढेन फोटो. थँक्यू सो मच. रोज बघत राहा ठरलं तर मग, आणि रोज मी तुम्हाला टीव्हीतून तरी भेटतच आहे. उमरखेड तालुक्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली. मंगळवारी उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांचं पथक अंतिम सर्वेसाठी शेतात पोहोचलं असता काही शेतकऱ्यांनी सर्वेला विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत सुमारे 20 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. जमीन गेल्यास अनेक जण भूमिहीन होतील आणि मोबदला अपुरा असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. दरम्यान प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील तणावामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. शक्तीपीठ जो रोड चाललेला आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमारेषेवर करोडी या गावी, या करोडी गावातून जे शेतकरी आहेत ज्यांनी याच्या अगोदर बराच लोकांना संघर्ष केला होता शक्तीपीठ रद्द होण्यासाठी, म्हणून यांनी याच्या वेळेस अनेक सरकारला सुद्धा आतापर्यंत याचिका दाखल केल्या होत्या, पण सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण सरते शेवटी आज परत एकदा शक्तीपीठाचा हा सर्वे करण्यासाठी काही कर्मचारी यांच्या शेतामध्ये आले होते. त्याला विरोध करण्यासाठी सगळे शेतकरी प्रत्यक्षरित्या आज आपल्याला समोर दिसत आहेत. आणि हे जी शिंदे यांच्या शेतातून हा रस्ता चालला होता, तर गावकरी जेवढे काही शिंदे आजूबाजूचे गावकऱ्यामध्ये सरपंच, उपसरपंच, माजी अध्यक्ष, माजी सरपंच, जेवढे सदस्य आहेत नगरपालिका यांचे, ग्रामपंचायत सगळे या ठिकाणी आज विरोध दर्शवण्यासाठी आलेले आहेत. आता आपण पाहतो हे सगळे कर्मचारी आहेत, सर्वे करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा बूम घेऊन, तंब घेऊन या ठिकाणी हे पाहतो. आज आता या गोट्याला फासलेला आहे यांनी. गोट्याची सीमांत रेषा सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. हे आता जागोजागी यांची रेषा हे पूर्ण आखत आलेले आहे. 30-40 किलोमीटर पासून माहूर गडापासून जे शक्तीपीठाचा जो रस्ता आहे, यांचं म्हणणं की बा रस्ता आहे की यांचं असं म्हणणं पडलं की आमच्या जमिनी नंबर 1 आहे, सुपीक जमिनी आहेत, आमच्या जमिनीला एक जो भाव द्यायले तुटपुंजी भाव द्यायले आम्हाला परवडण्यासारखा नाही. आमच्या जमिनी पहिल्या तर हक्क आहे, अशा जमिनी नंबर 1च्या काळीच्या जमिनी आहेत. अशा जमिनी आमच्या पिढ्याने पिढ्या आम्ही सांभाळून ठेवलेली जमीन आहे. ही जमीन आम्ही आमची मायभूमी म्हणून याच्या भरोश्यावर आमची रोजीरोटी चालते. तर यांचं म्हणणं बा कमीत कमी योग्य मोबदला जर दिला असता तर निश्चित आम्ही पाठीमागं पुढे पाहिलं नसतं. तुटपुंजी मदत देऊन आम्हाला कुठेतरी लालसा
कशापुढे दिशाभूल करून दिशाभूल आम्हाला करून हे मातीत जबरदस्तीनं मापणी करत आहेत. या लोकांचं आपण ऐकूनच घेऊ. जबरदस्ती मापणी करत आहेत. हे आम्ही- काय व्हायला मला पोलिसाचं सांगा, थोडं protection सांगता येईल का आपल्याला? आपला परिचय द्या मला अगोदर. सुनील शिंदे बोलायला मी करोडून. बरं. तर आमची जमीन आहे जबरदस्तीनं मापणी करत आहेत. आमचं म्हणणं आहे बा या जमीन या भावात आम्हाला परवडत नाही द्यायला. हां. आमची रोटी म्हणजे आज जमीन हे आमची म्हणजे आमच्या उदरनिर्वाहाची आज आम्हाला ही जमीन जर गेली तर आम्हाला काहीच आमचं म्हणजे उद्ध्वस्त होऊ शकतो आम्ही. तुम्ही याच्या अगोदर यांना निवेदन हा, दिलं होतं निवेदन दिले. निवेदन किती खेप दिले ना? निवेदन बरेच खेप आम्ही तहसीलला जाऊन निवेदन दिले. का? आज कोण आलो होतं प्रत्यक्ष या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी? त्यांचे ते तहसील भूमी अभिलेख खात्याचे तहसीलचे आले साहेब होते, आलते. उपविभागीय उपविभागीय साहेब अधिकारी आले आलते. होते. हा, अधिकारी साहेब आलते. आमचे माणसं बरेच पोलीस स्टेशनला नेले. काय म्हणले भाऊ तुम्ही आता? आमच्या माणसाला गाडीत टाकून नेलं जबरदस्तीने. तुमच्या माणसाला जबरदस्ती टाकून दिलं पोलीस लोकांनी. हो, जबरदस्ती नेलं म्हणजे कुठले? इथले करोडीतल्या उचलून नेले गाडीत टाकून. करोडी मधले आम्ही- 20-25 शेतकरी आम्ही नेले त्यांनी. अडवायला तो हे जमीन रस्ता आम्हाला लागत नाही म्हणून आम्ही आमची जमीन द्यायला परवडत नाही. आमची जमीन हां. आम्ही भूमीन व्हालो. हे आम्ही म्हणजे पाहता आमचं सगळ्या बघायचं आहे. शेतकऱ्याची अशी केविळवाणी वेत आहे. आम्ही आमचा शेत लढाव आम्हाला कळणं झालं साहेब. काय म्हणले? हे हुकुमशाही आहे का सरकार? म्हणजे आम्हाला लढाव कोणापाशी आम्हाला काही कळण झालं. एवढं हुकुमशाही करून पोलीसचं प्रोटेक्शन आणलं आणि आमची माणसं टाकून गाडीमध्ये घेऊन गेली आणि आता मापणी करायली. म्हणजे जबरदस्ती- तुमच्यावर जबरदस्ती दडपशाही आणण्याचा प्रयत्न अन्याय करायला. बरं साहेब. भूमीन साहेब हे काय म्हणले भाऊ? काय म्हणले तुम्ही सांगा हे एकदा. सरकार म्हणजे जुलूमशाही आहे, इंग्रजाच्या वरचं सरकार आहे. हा, म्हणजे कारण कसं आहे, आतापासून आम्हाला नोटीस नाही, काही नाही. बरं. आतापासून आमच्या ग्रामपंचायतला नोटीस लावली हा, आणि आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना सांगितलं की बुवा आम्हाला योग्य मोबदला द्या. आमची 25-30 हजार लाख रुपयाच्या वरची जमीन आहे आताची. हा, परंतु हे जुलूमशाही सरकार आमच्यावर अन्याय करायला दडपशाही करून हा. हा नाही म्हणलं तरी बी हा सर्व न्यायच्या तयारीत आहे साहेब. तुमचा परिचय भाऊ? मी रामदास विश्वनाथ शिंदे, माजी सरपंच करोडी. हे आता जे बोलले आपल्याला करोडीचे माजी सरपंच आहेत, उपसरपंच राहिलेले आहेत. यांनी सांगितलं की आम्ही याच्या अगोदर निवेदन दिले. अजित पवार साहेब काल वारले, स्वर्गात गेले. आज याने इकडे रस्ता सुरू केला. जोपर्यंत अजित पवार जिवंत होते तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राचं काही केलं नाही आणि आमच्या या विदर्भात सुद्धा काही केलं नाही. परंतु हा सरकार आमच्यावर अन्याय करायला आहे. आता 2014 साली मोदीनं सांगितलं होतं की शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न करू, परंतु 22% दुप्पट उत्पन्न केलंच नाही. पण सरकार हा शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला आहे. हे पाहिलं, यांनी सांगितलं की अजित पवार साहेब होते उपमुख्यमंत्री तोपर्यंत कुठल्याही रस्त्याला आतापर्यंत बंधनकारक आलं नव्हतं सक्तीनं. पण अजित पवार साहेब गेल्यानंतर 8 दिवस होत नाही तर सक्तीनं यांना सगळ्या शेतकऱ्याला धरपकड चालू केली आणि यांच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न तुर्तास तरी या करोडी भागामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर आपल्याला दिसून येत आहे. यांनी जे सांगितलं या गोष्टीला तुमचं समर्थन आहे का? समर्थन आहे पूर्ण. हा. पण शिंदे साहेब जेव्हा म्हणले होते शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द करणार आहोत निवडणुकीच्या आधी, हा. जेव्हा निवडून आले तो आता फडणवीस साहेब म्हणाले की आम्हाला रस्ता आम्हाला द्यायचाच आहे. सगळं सरकारचं याचा भरत आहे. सरकारचं धिक्कार असो, भिकार असो, फडणवीस सरकारचा, फडणवीस सरकारचा धिक्कार असो, ढिकार असो. आपण एकदा परत जाणून घेऊया. आता इथं पांडुरंग शिंदे म्हणून आहेत, हे पण सदन कास्तकार आहेत. तुम्हाला काय सांगायचं आहे पाटील? आम्हाला सांगायचं की बाबा शक्तीपीठ मार्ग बंद राहावा. हा, होऊ नये. बंद राहावा. आता इथं लोकांना नेलं, तुम्ही प्रत्यक्षदर्शी होते का? पोलिसांनी घेऊन गेले तेव्हा त्यांना? हो, होतो. तुम्ही अडवायचा प्रयत्न केला? किती लोक नेले त्यांनी? 20 नेले. 20 लोक नेले. हा, त्या लोकांनी काय विरोध केला होता सांगता येईल थोडक्यात? हो, त्याने सांगितलं की बा इथून रोड नका, हा, तुम्ही दादागिरी करायले. हा. आम्हाला आधी विचारलं नाही, काय नाही. आमची जमीन आम्हाला 70 ते 80 टन ऊस होते एकरी. तुम्ही पाहिलं का त्या प्रत्यक्षदर्शी लोकांना धरून येताना? आता हो पाहिलं. तुम्ही होते त्याच्यात? तुम्ही काय सापडले नाही त्यांना? मग नाही सापडलं. तुम्ही पळून गेले होते. आता हे जे बाकी उरले सुरले राहिलेत यांचं म्हणणं आमचाही पाठलाग केला पोलिसांनी. आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सरळ पळालो म्हणून आज तुमच्यासमोर आम्ही हा एकत्रित दिसायलो तरी, नाही तर आम्हाला या लोकांनी डांबलं असतं. हुकुमशाही चालू आहे साहेब. म्हणजे लई म्हणजे काय आणि आमचा शेतकऱ्याचं सहमतीत नाही या ओराला रस्त्याला न काही रस्ता आमचं म्हणणं आहे. सहमती म्हणजे नाही तुमची आमची. कुठलीही सहमती सहमती नसताना आम्ही जबरदस्ती द्यायला. किती खेप पत्र दिले की बा आम्हाला आम्ही आमच्या वावरात होतो. हा, तुम्ही आम्ही जे आमचं जे उत्पन्न होते आम्ही आमच्या कोणाच्या तहसीलला गेलो कुठे गेलो, आमच्या वावरात आम्ही होतो. आमच्या वावरात येऊन आमच्यावर अन्याय केला त्यानं. तुमच्या वावरात येऊन तुमच्यावर जबरदस्ती केली यांनी. आम्ही काय कुठं काय टाका गेलो नव्हतो, काही नाही. आम्ही आमच्या वावरात होतो. समजा आम्ही म्हणाल भाऊ आमच्या शेतात नका, तरी आम्हाला लाठ्या काठ्या मारल्या आणि आमच्या माणसाला धरपकड करू. आमच्या एक बाई होती आमची,
ते नका साहेब म्हणली, तिला 2 बायानं धरलं, पोलिसांना धरा म्हणले आणि त्या बाईला सुद्धा ते नेण्याचा प्रयत्न केला साहेब. निश्चित या ठिकाणी यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत हातगाव आणि उमरखेड तालुक्यातले, यांनी याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. यांनी स्वतःच्या शेतामध्ये राहत असताना यांना शेतकऱ्यांना अशी जर व्यवस्था न्याय एक प्रशासनाकडून होत असेल तर यांनी कोण्या मायबापावर यांनी भरोसा करावा. न्याय मागावं हे आम्हाला काही समजणं झालं. आता हे जे म्हणाले आम्ही न्याय कोणाला मागावं हे समजून झालं साहेब. आमच्या डोळ्यात पाणी आलं. राहत्या- अक्षरशः आमची जमीन म्हणजे अशी उद्ध्वस्त होऊन चालली, सगळी जमीन चालली साहेब. आम्ही काय खावं हे आम्हाला काही समजून झालं साहेब. म्हणजे सगळं भूमीन व्हायला साहेब. आम्ही आमचे लेकर बाळा शेतामध्ये येऊन यांनी अत्याचार म्हणजे साहेब हे आम्हाला पोलीस, आमचे घरचे भाऊ, आमचे काका तुम्ही तहसीलला गेले नव्हते, तहसीलला तुम्ही किती कुठल्याही गेलो पोलीस स्टेशनला गेले नव्हते, नाही, न ते जाता- लोक तुमच्या शेतात आले होते. आमच्या वावरात येऊन आम्हाला उचलून नेलं साहेब. आमचे काका भाऊ आमचे सगळे उचलून नेले. आम्ही परसरलो, पळाला म्हणून आम्ही राहिलो, थांबलो होतं आणि मोपणी करायला, जबरदस्तीने मोपणी करायला साहेब. आम्हाला द्यायची नाही जमीन. या रेट म्हणजे आम्हाला परवडत नाही साहेब. आमची जमीन कमीत कमी 100-150 फूट काळी आहे, सुपीक जमीन आहे. जमीन म्हणजे अशी म्हणजे असं एवढी आता जमीन आपण भारी आहे. पाहिलं यांनी जे सदन शेतकरी सदन कास्तकार आहेत यांचं म्हणणं पडलं की आमचं स्वातंत्र्य आम्हाला दिलेल्या कायद्यानं स्वातंत्र्य सुद्धा ही राहून गेलेत आमच्याकडून. स्वातंत्र्याच्या वरचं आहे, पळापळ म्हणजे पहिला काळ काय म्हणते त्या काळाच्या रजाकाराचा काळ आठवायला यांना. निजाम काळाच्या वरचं सरकार झालं साहेब. म्हणजे इथं दडपशाही चालू केली. निजाम काळ तरी बरा होता साहेब. इंग्रजाच्या काळापेक्षा हे हुकुमशाही चालू तुमच्या आहे साहेब. प्रतिनिधीबद्दल काय तुम्हाला सांगायचं काय बोलावं साहेब. काय प्रतिनिधी समजून झालं? आमचा हूर भरून आला साहेब. आम्हाला काय समजून झालं काय बोलावं ते तुमच्या पुढे. आणि एवढं म्हणजे एवढी आमची सुपीक जमीन हे हरवून घेऊन चालले साहेब. आमचं म्हणजे आम्हाला यानं गोळ्या घालून आम्हाला मारून टाकून जमीन न्याय पाहिजे होती असं आमचं म्हणणं आहे साहेब. यांनी सांगितलं आम्हाला अंगावर जबरदस्ती येऊन आमच्यावर एवढा अत्याचार करायले, आम्हाला शेत सोडण्यात भाग पडायले. आता पुढचं पाऊल काय उचलणार आहे तुम्ही? मग आता नाही साहेब, आम्हाला आता मरणाशिवाय पर्याय नाही. आम्ही आज फाशी घेणार घेणार आम्ही सगळे लोक. एवढा आक्रमक पवित्र यांनी घेतलेला आहे. म्हणजे काय साहेब, आमचं जगण्यास काही फायदा नाही. कारण रस्त्यावर पुन्हा भीक मागवायची वेळ आहे साहेब. आमची जमीन गेली म्हणजे आम्हाला भीक, आम्ही आपण ऐकलंय न्यूज मराठी 25/7 या चॅनल समोर येऊन यांनी सांगितलं की आता आम्हाला मरण पत्करण्याशिवाय पर्याय नाही. यांनी ऐकले आमचे हक्कासाठी, नाही तर आम्हाला स्वतःला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. सगळ्यात गंभीर दखल ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं घ्यायला पाहिजे. आणि भारत सरकारला सुद्धा सूचना देत आहेत की याच्यावर कुठे अंकुश लावावा. आम्ही योग्य मोबदला दिला तर त्या जमिनीला आमची संमती राहील आणि आम्हाला जे योग्य मोबदला नाही दिला तर आमचा कायम विरोध राहील असा सुद्धा तुर्तास तरी आम्हाला न्यूज मराठी 25/7 या TV चॅनलसमोर यांनी सांगितलं. सदर कास्तकार हे सगळे हातगाव तालुका आणि उमरखेड तालुक्याच्या सीमेवरचे सगळे शेतकरी आहे. परत यांच्याकडे पाहूयात. तुम्ही आता जे आलेत, तुम्ही एक तर सरकारी एक तर कर्मचारी, त्याला प्रदक्षिण हे करणारे जेवढे काही शेतकरी आले होते करोडी भागामधले, त्या शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात या ठिकाणी. यांचं सांगणं म्हणलं असं हे पडलं की काही शेतकऱ्यांना यांनी जबरदस्ती काही प्रशासनाकडून आमच्या लोकांना धरून नेलेलं आहे. त्यांच्यावर हे करायला सक्ती किंवा तुम्ही आम्हाला जमिनीसाठी भाग पाडा. निश्चित आपण त्याच्याकडून जाणून घ्या काय झालं, थोडं सांगता येईल का काका मला? आम्ही त्याचा रेट का आहे हे सांगा म्हणायला लागलो, तर रेट सांगायला कोणी तयार नाही. आम्हाला जबरदस्ती मोजणी करायला लागली. याच्या अगोदर तुम्ही निवेदन दिले होते? हो, निवेदन दिले होते. तुमच्याकडे आले होते चेक करायला? चेक करायला त्यांच्या मिटिंगला गेलो होतो आम्ही, पण त्याने आम्हाला असं हे करून वाट लावलं. किती लोक होते तुमच्या पाहणीमध्ये नेणारे? तेव्हा 9-10 लोक होते. 9-10 लोक. हो. काही महिला होत्या का त्याच्यावर? नाही, महिला नव्हत्या. नव्हत्या. तुमचं काय म्हणणं पडलं? तुम्ही पाहिले होते का आता माणसं नेताना? हो, पाहिले. अधिकारी सक्ती करू लागले होते तुमच्यावर? हो. तुम्ही या म्हणजे राहणारे करोडी गावचे का आजूबाजूचे? करोडी. जमिनी तुमच्या इथं आहेत का? शेती आहेत का तुमची? सगळे शेतकरी आहेत तुम्ही सगळे शेतकरी. आपण पाहिलं इथं सगळे शेतकरी आलेले आहेत. सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने यांनी सांगणं की आम्हाला जबरदस्ती बोलावून घेतलं. आमच्या जमिनीचे मूल्यमापन आम्ही याच्या अगोदर विरोध केला होता की आम्हाला हे मूल्यमापन योग्य नाही. आम्हाला शासनाच्या पद्धतीनं आम्ही शासनाला मागणी केली. त्याच्यावर जर शासन राजी असेल तर आम्हाला जर जमीन देण्यात आमची हरकत नाही. पण एक तुटपुंजी मदत म्हणून आम्हाला शासन द्यायला, त्याच्यावर आम्ही विरोध करायला. आमच्या लाख मोलाच्या जमिनीची कवडी मोलचं किंमत अशी मिळत असेल तर कोणता शेतकरी द्यायला तयार असेल असं यांचं म्हणणं पडलं. म्हणून शक्तीपीठाला विरोध होत असताना सदर शेतकरी शेतात काम करत असताना जबरदस्तीनं त्याला शेतातून बाहेर काढल्या जात आहे असा या शेतकऱ्यांचा हे होता विरोध. बरोबर ना? का आम्ही म्हणजे ऐकलं तुमच्या लोकांनी यांच्या सांगण्यावर इथपर्यंत आलो, त्याची शहानिशा केली आणि खरोखरच आता काही पाहावं लागेल. प्रशासनाकडून सुद्धा विचार नेमके किती लोकांना नेलं, काय कशासाठी नेलं याची आणखी शहानिशा अद्याप आम्हाला झाली नाही. पण तुर्तास तरी शेतकऱ्यांच्या सांगण्याहून एवढी माहिती नीतीच मिळाली की काही शेतकऱ्यांना नेऊन बाजूला डांबल्या गेलेलं आहे आणि हे कुठे ठेवलं काय नाही त्याची आता प्रशासनाकडून अधिकाऱ्याकडून चौकशी होईल तेव्हा निश्चित माहिती होईल. न्यूज मराठी 24/7 परिमल उमरखेड आणि हातगाव तालुक्याच्या सीमारे
रेषेवर हे वसलेलं गाव आहे करोडी. इथून एक 2 मिनिट जवळपास 2 किलोमीटरच्या अंतरावर रेल्वेचं सुद्धा एक नवीन लोहमार्गाचं काम चालू झालेलं होतं. वर्धा, यवतमाळ, नांदेड या लोहमार्गाला लागूनच हे नवीन शक्तिपीठाचं काम आहे. आपण पाहतो सगळे शेतकरी आता एका शेताच्या आम्ही कोपऱ्यावर हा जो कॅनल आहे मायनर, आता इथं पाहतो इसापूर धरणाचे मायनर सुद्धा चालू आहेत. असे छोटे छोटे शेतकरीचं म्हणणं पडलं की आम्हाला सदन एक जलवाहिनी आम्हाला शेतीसाठी यांनी बांधून दिली होती. या जलवाहिनीच्या ह्याच्यातूनही शेताचा रस्ता येणे आलेत. जमिनी अशा चांगल्या असताना या जमिनीचा गैरवापर कसं प्रशासन करते याचाही त्याला विरोध होता असताना याचा सगळा विरोध हे जबरदस्तीनं आमच्या लोकांना डांबळून हे प्रशासन कसं आम्हाला भयभीत करायला एक नमुना आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे. तुर्तासरी न्यूज मराठी 24/7 परिमल. अचलपूर तालुक्यातील काकडा विश्वशांती बुद्धविहार इथं 1 ते 10 फेब्रुवारी दरम्यान आयोजित 10 दिवसीय सामनेर शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. सेवानिवृत्त शिक्षक आणि धम्मचारी राजू बोंडे गुरुजी यांनी 4 एकर जमीन दान देत शिबिरासाठी मोलाचं योगदान दिलं. समारोप कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली. शिबिरात अनेक उपासकांनी सामनेर दीक्षा स्वीकारली. भूमिदान, धम्मदान आणि सेवाभावाच्या त्रिसूत्रीवर उभं असलेलं हे शिबिर परिसरासाठी प्रेरणादायी ठरलंय. धम्म चळवळीला नवी दिशा देणारं ठरलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. सेलू येथील निवृत्त क्रीडा शिक्षक डी सोन्नेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट योग प्रशिक्षण मिळावं यासाठी आधुनिक वासुदेव योग हॉल सेंटरची स्थापना केली. या उपक्रमामुळे सेलू शहरातील शालेय विद्यार्थ्यांना अद्ययावत आणि परिपूर्ण योग प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी या केंद्राच्या महत्त्वाचं कौतुक केलं. उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, गणेश माळवे, बाळू बुधवंत, किशोर कटारे, व्यंकट टोरनाळे आणि संजय भूमकर उपस्थित होते. वासुदेव योगचे संचालक डी सोन्नेकर यांनी या प्रसंगी योग हॉलचे वैशिष्ट्य याविषयी माहिती दिली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रामकिशन कटारे यांनी. आता साहेब बोलल्यानंतर काय बोलायचं आता प्रश्न आता परत एकदा माझ्या समोर आलाय तरी त्या प्रश्नाला बगल देऊन मी पुढे जातो. साधारण माझा काही वैयक्तिक परिचय आजचा पहिलाच आहे तसा विचार केला. फक्त मला इथं आल्यावर कळलं काय की खूप चांगला स्पेस, खूप चांगला डिटेलिंग आणि जी बेसिक गरज आहे आजच्या काळात की मुलांचा मानसिक आणि शारीरिक दोन्हीही प्रकारचा जो व्यायाम आहे तो चांगला झाला पाहिजे. आपल्याकडे सध्या शैक्षणिक म्हणजे एकंदरीत शैक्षणिक वातावरण असं की फक्त पाठ्यपुस्तक शिक्षण असलं त्याला बगल देत हा जो व्यायामाचा संदेश आहे, हा जो म्हणजे शरीराला मनाला तंदुरुस्त ठेवण्याचा संदेश आहे, हा त्यांच्या थ्रू जातोय. आणि एवढं चांगलं केंद्र आपल्या सेलूच झालं आहे म्हणजे आपल्या तालुक्यासाठी निश्चितच मला नाही वाटत दुसरं कोणतं असेल की लहान मुलांना टार्गेट केलेलं आणि एवढं प्रशस्त, एवढं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून केलं असं हे पहिलं केंद्र आहे माझ्या बघण्यात. तरी मी आतापर्यंत बघितलं नाही ते पण आपल्या सेलूसारख्या तालुक्याच्या ठिकाणी. त्यामुळे मी त्यांचं पुन्हा एकदा पुनश्च अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो की तुमच्यामुळे तालुक्यात एक चांगलं वातावरण, चांगली चळवळ तयार होईल. त्याच्यामुळे एकंदरीतच या सगळ्या शैक्षणिक प्रवाहाला गती मिळेल, अजून चांगलं काहीतरी त्यातून पुढे जाईल. येस, धन्यवाद. सकाळी निकाल जाहीर होताच खेड पंचायत समितीत उबाठा पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांनी एक हाती सत्ता मिळवली तर पुणे जिल्हा परिषदेच्या चाव्या राष्ट्रवादी पक्षाच्या हातात गेल्या. पुणे जिल्ह्यातील एका तालुक्यात माजी अध्यक्षांच्या सुनेनीही निवडणुकीत बाजी मारली. विजय साजरा करताना स्थानिकांनी रस्ते गुलालानं लाल आणि भंडाऱ्याने पिवळे करून आनंदोत्सव साजरा केला तर पारंपरिक नृत्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी. आज मोठा विजय तुमचा झालाय, काय प्रतिक्रिया आहेत? खरं तर आज आमचे तीनही जे सीट आहेत, 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद, पिंपळगाव मडकळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी विजय झाला. दोन्ही माझे पंचायत समितीचे सहकारी एक विद्याताई मोहिते आणि प्रसाद भाऊ घेणं आणि तिघही मोठ्या मताधिक्यानं तालुक्यामध्ये निवडून आलोय. आणि आम्हाला आत्मविश्वास होता की गेल्या अनेक दिवसापासून आमच्या सगळ्यांचं असलेल्या त्या परिसरामध्ये काम, या सगळ्या कामामध्ये जनतेने दिलेली साथ, कार्यकर्त्यांनी केलेलं प्रचंड मोठं खऱ्या अर्थानं कष्ट आणि सर्वसामान्य माणसांचा असलेला पाठिंबा हा आमच्या विजयाचं गमक आहे. आणि लोकांना आम्ही विश्वास दिला की आम्ही कसं काम करणार आहे, काय करणार आहे. आम्ही दिलेल्या भूमिकेवरती लोकांनी समर्थन मोठ्या प्रमाणात दिले आणि तालुक्यामध्ये बघितलं सगळ्यात प्रचंड बहुमताने निवडून आलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळं आज 5 जिल्हा परिषद सदस्य
आणि जसं साधारणपणे 10 पंचायत समिती सदस्य या तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडून आलेले आहेत आणि उद्याच्या काळामध्ये पंचायत समिती देखील आमची सत्ता त्या ठिकाणी स्थापन होणार आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं काम या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबासाहेब काळे, आम्ही सगळी मंडळी समन्वयानं इतर जे सहकारी आमच्यावर आहेत त्यांना आम्ही बरोबर घेणार आहे आणि उद्याच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी उभं करणार आहे. आजचा विजय खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला, ज्या जनतेनं, ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मनापासून प्रेम केलं, ह्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना समर्पित आहे. ओके. शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथील नवनाथ मंदिरातील 9 मूर्ती अज्ञात समाजकंटकांकडून तोडल्या गेल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे स्थानिक भाविकांमध्ये तणाव निर्माण झालाय. अज्ञात समाजकंटकांनी या नाथपंथीय नवनाथांच्या मूर्ती तोडल्यामुळे हिंगणा वैजनाथ गावासह संपूर्ण शेगाव तालुक्यातील भाविकांसह महाराष्ट्रातील नागपंथीयांच्या श्रद्धेला तडा गेलाय. त्यामुळे गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. स्थानिक नगराध्यक्ष भगवानराव क्षीरसागर आणि नाथपंथीय भक्तांनी रिसोड तहसीलदारांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाई करून योग्य ती शिक्षा देण्याची मागणी केली आहे. उपस्थित महिलांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. सेलू वालूर रस्त्यावर ब्राह्मणगाव परिसरात मंगळवारी लग्नासाठी जात असलेली क्रुझर जीप उलटले. या अपघातात जिंतूर तालुक्यातील दहेगाव येथील चालकासह 13 जण जखमी झालेत. जखमींना सेलू उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन काहींना प्रकृती गंभीर असल्यामुळे परभणी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे आणि पोलीस टीम घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय आणि वाहतूक सुरळीत केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रामकिशन कटारे यांनी. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत पेण तालुक्यात भारतीय जनता पक्षानं दमदार कामगिरी करत 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती जागांवर विजय मिळवलाय. दादर विभागातून भाजपचे वैकुंठ रवींद्र पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रल्हाद दिनेश पाटील यांचा पराभव करत विजय नोंदवलाय. वैकुंठ रवींद्र पाटील यांनी एकूण 14,413 मतं मिळवत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रल्हाद दिनेश पाटील यांचा तब्बल 8,344 मतांच्या मोठ्या फरकानं पराभव केलाय. या विजयामुळे पेण तालुक्यात भाजपचं राजकीय बळ अधिक मजबूत झालंय. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आगामी काळात या विजयाचा स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. दादर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थकी ठरवणार. जेवढे माझ्या मायबाप जनतेचे माझ्यावर उपकार आहेत ते कधी विसरणार नाहीये. आज ज्या पद्धतीने त्यांनी मतांद्वारे मला विश्वास दाखवलाय, येत्या काळामध्ये त्यांच्या कोणतेही प्रश्न असतील ते तातडीने मार्गी लावण्याचं अभिवचन मी देत आहे. त्याचबरोबर भागामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. मला माहीत आहे की 3री मुंबई म्हणून हा भाग पुढे येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून या भागातील नागरिकांचे प्रश्न, या भागातील समस्या या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. मायबाप जनतेने जे माझ्यावर आज मताधिक्य देऊन जे माझ्यावर उपकार केले त्या उपकाराची परतफेड मी निश्चितपणे करणार आहे. आपल्या माध्यमातून आज आपण दादर, रावे, हमरापूर विभागात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हे कायमस्वरूपी आता टिकून राहणार का? निश्चितपणे विकासाच्या माध्यमातून पुढे पुढे जात जनतेचे आशीर्वाद घेत जाणार आहे. मला माहीत आहे की मी पहिल्यापासून सांगत आहे की मी राजकारणातील पदासाठी नाही आहे, तर आज जनतेसाठी उभा राहणारा माणूस आहे. मला पद, पैसा, सत्ता याचा कुठलाही मोह नाही आहे. मला फक्त जनतेसाठी आणि माणसांसाठी काम करायचं आणि त्या हेतूनच काम करत राहणार आहे. आपण जवळपास तो खर्चाने 30-35 लाख रुपये खर्च करून आणि ASWच्या CSR फंडातून 1 कोटीपर्यंत निधी आणून जो क्रिकेट प्रेमींसाठी गिरोबा मैदान जो आहे ते तयार केलेला. खरोखरच एवढे तरुण वर्ग आणि 40+ जे खेळाडू आहेत त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे. काय सांगाल त्यांच्यावर? भागातील सर्व क्रिकेट प्रेमींनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, निश्चितपणे भविष्यामध्ये मी जे काही स्वप्न बघितलेलं आहे की हमरापूर भागामध्ये एक अध्यासव स्टेडियम तयार करणार आहोत, ते येत्या काळामध्ये पूर्ण होणार आहे. तसेच भागातील ज्या ज्या काही समस्या असतील, ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सुद्धा सोडवल्या जाणार आहे. आज मायबाप जनतेने माझ्यावर जे विश्वास दाखवला आहे तो विश्वास पूर्णपणे विकासात्मक दृष्टिकोनातून साध्य करणार आहे.
राष्ट्र सेवा परिषद पुणे आणि मायबोली पुणे यांच्या विद्यमाने 8 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रकार भवन पुणे इथं 39व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला। सांस्कृतिक क्षेत्रातील भजन रत्न पुरस्कार खेड तालुक्यातील भजनानंदी शिवानंद सागर गोरडे यांना प्रदान करण्यात आला। पुरस्कार स्वीकारताना शिवानंद यांनी भगवान श्री ज्ञानोबा तुकोबा, गुरु, माता-पिता आणि भजन प्रेमींना श्रेय दिलं। सद्यस्थिती आळंदी येथील CBSE प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 6वी इयत्तेत शिकणाऱ्या शिवानंदनं आधीच्या खुल्या आणि राज्यस्तरीय भजन स्पर्धांमध्येही अनेक पुरस्कार पटकावलेत। राष्ट्र सेवा परिषद आणि मायबोली संस्थांची ही निस्वार्थ सेवा महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना ओळख करून देणारी आणि प्रोत्साहन करणारी ठरते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी देशभक्ती, समाज सुधारणाप्रती आणि साहित्य तसंच संस्कृतीप्रती एकनिष्ठ राहून आदर्श समृद्ध जीवनाच्या प्रवासाची शपथ घेतली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दत्ता भगत यांनी। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।